नमस्कार, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या ठिकाणी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मंत्रिमंडळ विस्तारासाठी। प्रत्येक जण, प्रत्येक आमदार आपल्याला मंत्री कसं होता येईल यासाठी लॉबिंग आणि फील्डिंग लावणं सुरू आहे। अशातच 3 पक्षांचं सरकार या ठिकाणी एकत्र आहे। प्रत्येकाला या ठिकाणी मंत्री व्हायचं आहे आणि इतकंच नव्हे तर चांगलं खातं सुद्धा आपल्याला हवं, यासाठी लॉबिंग फील्डिंग सुरू आहे। मात्र सर्वात मोठा धक्का शिंदे गटाला आणि शिंदेना साथ देणाऱ्या या ठिकाणी नेत्यांना, आमदारांना बसताना दिसतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी या ठिकाणी शिवसेनेतून बाहेर पडत साथ दिली। जवळपास 57 आमदार या ठिकाणी आता निवडून आलेले आहेत। अशातच बार्गेनिंग पॉवर अजितदादा यांच्यामुळे शिंदे गटाची कमी झाली, हे तर सर्वश्रुत आहेतच। अशातच आता शिंदे गट प्रचंड नाराज आहे। याचं कारणही तसंच मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत असताना गृहमंत्री पद सुद्धा या ठिकाणी मिळताना दिसत नाही। भाजपने स्पष्टपणे गृहमंत्री यासाठी नकार दिलेला आहे। अशातच प्रत्येक आमदाराला पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मंत्रिपदाची मिळावी अशी अपेक्षा आहे। यातच शिंदे यांच्या भेटीला गेलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांना तब्बल 5 तास बसून त्या ठिकाणाहून निघून जावं लागलेलं आहे। एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची भेट नाकारलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री असताना अतिशय जवळचे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या गावी पोहोचले। मात्र त्यावेळी सुद्धा गेटवरूनच बाहेर फिरावं लागलं आणि आज दिवसभर बसून सुद्धा 2 नेत्यांना, 2 माजी मंत्र्यांना या ठिकाणी शिंदेने भेट नाकारली। एक प्रकारे बंगल्यावरून हकलून लावलं की काय, अशी चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे। शिंदे गटाचे महत्त्वाचे मंत्री तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट नाकारलेली आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर गेले, मात्र त्यांची भेट न घेताच त्यांना बाहेर परतावं लागलं। त्यामुळे जोरदार चर्चा सध्या रंगू लागलेली आहे। धन्यवाद, जय महाराष्ट्र।